नागपूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे संत्रा आणि मोसंबी उत्पादनाचं मोठं नुकसान झालं असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम झालाय। शेतकऱ्यांचे एवढं नुकसान होऊनही अद्यापपर्यंत शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात आलेली नसल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने शेतकऱ्यांसहित नागपूरच्या संविधान चौकात निदर्शने केली आहेत। यावेळी फळबाग शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातील 6,609 केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे, कारण केंद्र शासनाने या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यास सपशेल नकार दिला। त्यामुळे गेल्या वर्षभरापासून या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्याची जी अपेक्षा होती ती देखील आता फेल ठरली आहे, कारण केंद्र शासनाने या शेतकऱ्यांचे प्रस्ताव चुकीचे आणि वस्तुनिष्ठ नसल्याचा ठपका ठेवला। बीड तालुक्यातील 7 महसुली मंडळात अतिवृष्टी झाली असून लिंबा गणेश महसूल मंडळात 95.3 मिलीमीटर पाऊस झाल्याची शासन दरबारी नोंद झाली आहे। बीड तालुक्यात समाधानकारक पाऊस असतानाच आज पहाटे झालेल्या पावसाने शेतातील मका, सोयाबीन आदी पिके पाण्याखाली गेली आहेत, तर काही ठिकाणी भुईसपाट झाली आहेत। अस्मानी संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला असून शेतकरी हवालदिल झालाय। त्यामुळे महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने यांनी महसूल प्रशासन आणि कृषी विभागाला केली आहे। जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात यंदा चांगला पाऊस झालाय। खर्डा परिसरात शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला सुरुवात केली आहे। शेतीची मशागत, बियाणे, मजुरी आणि खतांचे दर वाढल्याने यंदा शेतकऱ्यांचा लागवड ते पीक निघेपर्यंत मोठा खर्च होणार आहे। त्यामुळे अपेक्षित दर मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांदा बियाणांचे दर वाढलेत। पर्यायाने तयार रोपांनाही जास्त पैसे मोजावे लागतात। बहुतांशी शेतकरी घरीच रोपे तयार करून त्याची लागवड करतात। कांदा पीक लागवडीला मोठा खर्च होतो, त्यात अतिवृष्टी अथवा पाणी टंचाई झाली तर पीक वाया जाते। पीक हातात आल्यानंतरही चांगला भाव मिळाला तर उत्पन्न खर्च निघून 2 पैसे पदरात पडतात, अन्यथा कष्ट वाया जातात। यंदा चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात विविध पिकांसह तीळ आणि सोयाबीन पिकाचेही उत्पादन घेतले जाते। एकेकाळी धान पिकानंतर सोयाबीनचा पेरा होता, परंतु यंदा सोयाबीन पिकाचा पेरा 388.80 हेक्टर पर्यंत घटला असून या तुलनेत तीळ पिकाचा क्षेत्र वाढले। जिल्ह्यात सध्या 604.25 हेक्टर क्षेत्रावर तीळ पिकाची लागवड केली जाते। सध्या तिळाचा दर 12,000 रुपयांवर पोहोचलाय। दिवाळी सणातच तिळाचे उत्पादन सुरू होते। या कालावधीत शेतकऱ्यांचा माल बाजारात येतो। सध्या भाव चांगला आहे, हाच दर कायम राहील का हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय। खुल्या बाजारात तिळाचे दर 12,000 रुपये प्रति क्विंटलच्या वर असले तरी किरकोळ बाजारात मात्र तिळाचे दर दुप्पट आहेत। पाकिटबंद तिळाशी 250 रुपये किलो प्रमाणे विक्री केली जाते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात शिऊर येथील अनिल बाळनाथ भोसले यांनी वडिलोपार्जित 1 एकर 10 गुंठे शेत जमिनीत कपाशी, ज्वारी, बाजरी, मका, तूर, गहू आदी पिके घेतली आहेत। मात्र दुष्काळी पट्टा असल्याने वारंवार नापिकीला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। आधीच अल्पभूधारक आणि त्यात नापिकीमुळे कर्जबाजारीपणा वाढल्याने त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून एका गायीपासून सुरू केलेल्या दुग्ध व्यवसायाला अनिल भोसले यांनी आज आधुनिक प्रगतीच्या वाटेवर आणलंय। सोबतच ते यातून चांगला आर्थिक नफा मिळवत असून दुग्ध व्यवसायावर मुलांचं शिक्षण आणि घर बांधल्याचंही ते अभिमानाने सांगतात। महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि मॅग्नेट प्रकल्पाच्या वतीने उद्या फळे, भाजीपाला आणि फुले निर्यात परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। या परिषदेचं उद्घाटन प्रसंगी माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उद्या सकाळी 9:30 वाजता यशोदा इथे होणार आहे, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम आणि मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे यांनी केलंय। सध्या सर्वत्र हिरवळ दिसू लागलीये, त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची चिंता आता मिटलीये। जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात खरीप हंगामाची पिके हिरवळीने बहरली आहेत। त्याचप्रमाणे डोंगर पायथा, दऱ्याखोऱ्या आणि माळरान शेतांवर बांधावर हिरवेगार गवत उगवलंय। पावसाचे दमदार आगमन झाले असल्याने चहूबाजूला गवताचा चारा उपलब्ध झालाय। हिरवा चारा, गवत जनावरांना मुबलक प्रमाणात मिळतंय। कपाशी, मका, सोयाबीन, केळी यासह पिकांच्या हिरवे तण, गवत निंदणीतून जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध होतोय। त्यात मूग, उडीद, शेंगांची तोडणी, रानोमाळ सुरू असल्याने या पिकाचा हिरवा चाराही सध्या उपलब्ध होतोय।